सुप्रभात. जय भीम, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एस रविराज रवींद्र चांगू शिंदे, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, महाराष्ट्र एस टी महामंडळ कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र पोलीस कर्मचारी महामंडळ युनियन महाराष्ट्र राज्य आणि नव्याने जो 15 ऑगस्ट 1936 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केलेला स्वतंत्र मजूर पक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केला 1936 प्रस्थापित पक्ष, ज्याच्यावर 15 उमेदवार निवडून आले होते. हाच पक्ष जो बाबासाहेबांनी स्थापित केला होता न्यायाच्या हक्कासाठी, तो पक्ष 15 ऑगस्ट 2025 रोजी पुनर्जीवित करून त्या पक्षाच्या बळावरती महाराष्ट्रातील होणाऱ्या महानगरपालिकेमधील ठाणे महानगरपालिकेतील बोकाळलेला भ्रष्टाचार मिटवण्यासाठी, हटवण्यासाठी आणि गाडण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष आपले उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये उभे करणार आणि आपल्या कार्याची चुणूक या महानगरपालिका, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि बोकाळलेला भ्रष्टाचार, नागरिकांना हवं असलेलं स्वच्छ शहर, सुंदर ठाणे, नागरिकांना हवं असलेलं स्वच्छ शहर, सुंदर ठाणे, रोटी, कपडा, मकान या मूलभूत गरजा ज्या आवश्यकता आहेत त्या देण्याचा प्रयत्न, ज्या ऑलरेडी दिलेला आहे, पण भविष्यात वाढत्या लोकसंख्येच्या गरजापोटी ज्या वाढवणे गरजेच्या आहेत त्या देणे गरजेचे आहेत. ते प्रस्थापित वर्षानुवर्ष प्रस्थापित जे लोक आहेत ते अशा मूलभूत गोष्टीकडे न लक्ष देता किंवा आपल्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी, स्वतःची टक्केवारी मिळण्यासाठी, टेंडरच्या सेटिंगद्वारे मिळणारा मलिदा मिळण्यासाठी या गोष्टी आपल्या करत आहेत. आणि या सर्व गोष्टीला बिमोड घालण्यासाठी महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये स्वतंत्र मजूर पक्ष ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रस्थापित पाऊल ठेवत आहे. तेव्हा जनतेने आता विसरा शिवसेना गद्दार, शिवसेना उभाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि आम्ही विचार करतो तनसे की स्वतंत्र मजूर पक्ष आला पाहिजे, मनभावे या महानगरपालिकेमध्ये. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तर आज महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज आहे की दादर शिवाजी चौक येथे मनसे आयोजित दीपोत्सव हा कार्यक्रम दिवाळीचा दरवर्षीप्रमाणे जो 5-6 वर्ष चालू आहे तो काल झाला. नात्यांचा उत्सव झाला. सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कौटुंबिक नातेमंडळी आणि राजसाहेब ठाकरे यांचे नाते एकत्र या दीपोत्सव कार्यक्रमात भेटले, मनमिलन झालं. असंच या दीपोत्सवासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारमधील सरकार महाराष्ट्रावरती आत्ता आलेली पावसाळी अवकाळी दुष्काळ, ओला दुष्काळ यासाठी महाराष्ट्र सरकारने जारी केलेला तुटपुंज पूरग्रस्त मदत निधी आणि शेतकरी मागतोय 100% मदत निधी, या सर्व गोष्टीला लोकांपर्यंत पोहोचावं
तर आपण सरकारला ओला दुष्काळ घोषणा करायला सांगतात, सरकारला पॅकेज जाहीर करायला सांगतात. परंतु मी सांगू इच्छितो की ऐन दिवाळीच्या तोंडावरती जो महाराष्ट्रामध्ये शेतकरी यांचं शेती पूर्ण ओलिसाखाली गेली, पाण्याखाली गेली. विदर्भ, मराठवाडापासून ते कोकणापासून तर सगळ्याकडे, सांगली, सातारा, कोल्हापूर इथपर्यंत सर्वांची शेती ओलिसाखाली गेली असताना आपण केवळ सरकारकडे मदतीचा टाव फोडतो, परंतु एकही लोकप्रतिनिधी, एकही नगरसेवक, एकही मंत्री, एकही खासदार आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांचं दादर चौपाटी येथे मनोमिलन दीपोत्सव हा कार्यक्रम नातेवाईकांच्या मेळाव्यासाठी जो केला गेला याचा मी निषेध करतो. कारण एवढी पूरस्थिती आली असताना पूरग्रस्तांना मदतीची आवश्यकता आहे, तर तुम्ही या दीपोत्सवावर खर्च न करता शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या, शेतकऱ्यांच्या घरादारासाठी हात द्या, शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक लागलेल्या गोष्टीसाठी हात द्या. परंतु अशा प्रकारचं दिवाळी दीपोत्सवावर भरमसाठ खर्च करणं हे आपल्याला नैतिकतेला धरून नाही एवढं सांगायचं आहे. आणि येणाऱ्या दिवाळीमध्ये सर्वांच्या दिवाळी आनंदाची आणि सुख समाधानाची जाऊ द्या. उंच दिवाळी, उंच टॉवरमध्ये, उंच इमारतींमध्ये, उंच इमारतींमध्ये होते दिवाळी उत्सवाची मोठी. पण गोरगरिबांच्या झोपडपट्टीच्या घरात कोण बरी करीते दिवाळी? तेव्हा आज आपण दिवाळी गरिबांसोबत करूया, अनाथांसोबत करूया, हाताच्या पोट भरणाऱ्या लोकांच्या सोबत करूया. ज्यांना दिवाळी साजरी करता येत नाही अशा लोकांच्या सोबत दिवाळी. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन अशा लोकांच्या सोबत दिवाळी. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन अशा गोरगरीब झोपडपट्टीच्या लोकांच्या घरी दिवाळी जाऊन फराळ वाटप करणार, दिवाळी करणार. एवढंच सांगतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.